थँक्यू सो मच उमी सुतार सर. अप्रतिम असा आपल्याला उमी सुतार सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. या विभागामधील एक अप्रतिम असा आवाज सातत्याने जर पाहायला गेलं तर भिवंडी विभाग असेल, त्यानंतर कल्याण ग्रामीण विभाग असेल, या विभागामध्ये दुमदुमणारा आवाज म्हणजे आमचे उमी सुतार सर. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पाचापूर विपक्ष मोस असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ दादा, दोन्ही संघ दिग्गज, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. बघूया कुठला संघ इथून विजयी होते, कुठल्या संघाची इथून वाट लागणार आहे, कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील कुठला संघ जो मात्र इथून विजय प्रस्थापित करेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जग्गा येतोय, तर स्ट्रायकर एंड वर नारायण आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल जितेन. पंचांचा ग्रीन सिग्नल. ऑल द बेस्ट. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना असेल, खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्पाचा चेंडू पडल्यावरती वेगवान चेंडू अगदी एस्ट्यांच्या बाजूने निघून जात असताना एस्ट्यांच्या बाजूने निघून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. पहिले षटक जग्गा वेगवान गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये होता. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा डॉट बॉल. या मैदानाचा जर भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर बाउंड्री डायमेन्शन छोटे पाहायला मिळत आहेत, परंतु आउटफील्ड स्लो आहे. जर तुम्ही चौका मारायला बघाल, गॅप शॉट सिलेक्शन खेळायला बघाल तर चौकार जाणं थोडंसं अवघड आहे. परंतु मिसटाइम स्ट्रोक तुमचा असेल, हवेशी वार्तालाप करत असेल चेंडू, तर मात्र सीमारेषेचा वेग घेत षटकार सोप्या रीतीने जाऊ शकतो. यावेळेस बॅकफुटला आले, कट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र बॅकिंगसाठी कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक डीप मध्ये ट्रॅव्हल होतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी करतील. तोपर्यंत कंप्लीट सिंगल होतीये. सिंगलच्या मदतीने एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. 1 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक धाव फलकावरती. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंसाठी कंप्लीट, 3 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक कॅच सुटली आहे. दरम्यान कंप्लीट होतीये सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने मी उल्लेख करतो. ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या वेळेस मानसिक दडपण वाढायचं काम होतं, आणि ज्या ज्या वेळेस मानसिक दडपण वाढायचं काम होतो त्या वेळेस क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला फटका. चेंडू चाललाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. डाऊन दी बॉल येत आहेत, उचलतील, फेकतील. स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. पॉवर प्ले मध्ये कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल टिचून मारा गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय, अर्थातच जग्गाच्या माध्यमातून. यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 3 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. दोन्ही संघ आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल, आज आपल्याला सेमी फायनल क्रमांक पहिला देखील खेळवायचे, त्यामुळे टीम मॉडेल घेऊ नका. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल बिनबाद 3 अशी पाहायला मिळतीये. जगाचा विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना त्याने त्याच्या संघाला इथे मात्र फ्रंट फूट वरती ठेवण्याचं काम केलेलं आहे. असं म्हटलं जातं की तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, अरे तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की. बस पंखी काफी नहीं है, आसमानों के लिए हौसले भी चाहिए एक बड़ा टार्गेट सेट करने के लिए. ते हौसले इथून कुठल्या संघाचे असं होतील, कुठला खेळाडू स्वतःच्या संघाचा तारणहार बनेल, जीव आणि प्राण बनेल, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. परंतु बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी सूरज आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना केलं जात आहे प्राचारित. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहणार आहोत नारायण असेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती जितेन पाहायला मिळतोय. डीप मध्ये जर विचार केला तर इनसाइड दी सर्कल
आपण पाहतोय 4 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉट मध्ये पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. घुटना टेको और सिक्सर देखो. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सांगोडेकर चषक ब्रँडेड षटकार. सो मच. षटकार पाहायला मिळतोय. वेलकम टू दी ग्राउंड. फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती टोकलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने 9 धावा. याच दरम्यान भूषण शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल भूषण दादांना या व्यासपीठावरती आपलं सहर्ष, सस्नेह आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव एक्झिक्यूट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती डबल डिजिट. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक अर्थातच 10 धावा धाव फलकावरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. रिले जेल टिपण्यात येते. व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय 10 आकड्यावरती. मोस या संघाला बिग फिश डाऊन. बॅट्समन जितेन हॅज टू डिपार्ट. नवीन फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला मी म्हणेल मॅच मध्ये टर्न येतोय, मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलताना पाहायला मिळते. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तेच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांनी बीमर चेंडू घोषित केलेला आहे. याच दरम्यान रुपेश शेठ गायकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. नो बॉल पाहायला मिळाला, त्यावरती कॅच देखील उडली होती. कॅच कंप्लीट झाली होती, परंतु फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. वेगवान चेंडू, सातत्याने वेगवान चेंडू टाकले जात आहेत. गतीने बीट केलं जात आहे. रफ्तार से गिरफ्तार केलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. 11 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा या षटकामधील शिल्लक. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस युमेसा विल डेफिनेटली एसटी उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड लागतोय दसरा दुसरा. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे हरेश होते. हरेश, आपण यायचे मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचे. विकेट प्राप्त होतीये. नवीन फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळेल. जयेश येतोय 4थ्या क्रमांकावरती. इथे फटका चांगला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत. कॅच झाली कंप्लीट. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, विकेट पडण्यामध्ये आणि धावा बनवण्यामध्ये
एकच वेळ पाहायला मिळते. फलंदाज बाद, तिसरा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या मोज संघाला. मच तर आपल्या सर्वांसाठीच एक पर्वणी मी म्हणेल, कारण माननीय श्री भूषण भाऊ सुरेश जाधव अर्थातच जाधव एंटरप्राइजेस सर्व आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक समाजसेवक माननीय श्री भूषण भाऊ सुरेश जाधव साहेबांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांच्या माध्यमातून 26 जानेवारी 2025 रोजी प्रथमच भव्य खुली ब्रॉस बँड स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणारे. प्रथम पारितोषिक 33,333 रुपये, द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये, तृतीय व चतुर्थ पारितोषिक 11,111 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 5,555 रुपये आणि प्रत्येक पारितोषिकासाठी सन्मान चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यासोबतच बेस्ट ट्रम्पेटसाठी 1,111 रुपये, बेस्ट सॅक्सोफोनसाठी 1,111 रुपये, बेस्ट क्लॅनेटसाठी 1,111 रुपये आणि बेस्ट रिदमसाठी देखील 1,111 रुपयाचं कॅश प्राईज हे मात्र असणारे. निमंत्रक ग्रामस्थ मंडळ सांगोडे हे मात्र पाहायला मिळतील. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभर ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, प्रक्षेपण केलं जाईल. नक्की तुम्ही जर 26 तारखेला या विभागामध्ये असेल तर संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवा. एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे ब्रॉस बँडची, त्यामुळे प्रत्येकाला आग्रहाचं आमंत्रण असेल. इथे फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन 14 या आकड्यावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला हा चौथा झटका बॅटिंग करणाऱ्या मोज संघाला. सांगोडे गावातील उद्योजक समाजसेवक गणेशदादा पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा हरीश असेल, त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आमच्यासोबत आज जर विचार केला तर भूषणदादा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जात आहे. आमच्यासोबत आज ओमी सुतार हे जोडले गेले, त्याचं समालोचक. खरं सांगायचं झालं तर ते पहिल्या दिवसापासून मीच आजच्या दिवसामध्ये जोडला गेलोय. एक यंग टॅलेंटेड समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर नवीन समालोचकांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे ओमी सुतार. जर विचार केला तर आमचा ग्रुप आहे न्यू जनरेशन कॉमेंटेटर आणि त्यामध्येच आमची ओळख झाली होती. त्यामध्ये संपूर्ण पालघर असेल, त्यानंतर ठाणे असेल, रायगड असेल, नवीन समालोचक त्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सातत्याने अग्रगण्य असणारं नाव म्हणजे ओमी सुतार. फ्युचर खूप ब्राईट आहे, यात काही शंकाच नाही आहे. त्यांचं देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते, 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मोज संघ पूर्ण प्रकारे बॅकफुटवरती या मॅचमध्ये आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे. बेड्या ठोकण्याचं काम केलंय मोज संघावरती आणि त्याचा कुठेतरी उत्तर त्यांना देता येत नाहीये. उत्तर जो मात्र द्यावा लागेल, कारण अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूंमध्ये 20 ते 25 धावा इथून धावाव्या लागतील. इथे फटका फसला होता, सूरजला कॅचची शक्यता होती. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये कॅचचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. 16 धावा रन बॉल इक्वेशन असतो, त्यापेक्षा कमीच इक्वेशन सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जग्गाने खर्च केल्या होत्या 3 धावा. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकर आलं होतं, तरी देखील 8च धावा खर्च केल्या सूरजने. आणि या षटकामध्ये तन्मयने 5 चेंडूंमध्ये
आतापर्यंत 5 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत. या मॅच मध्ये टर्न येईल का, या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, कट करायचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय फलंदाजच्या बॅट मधून. संघर्षमय 4 चौका. सो मच. 3 षटकांची समाप्ती, 20 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 20 धावा धावफलकावरती. 6.76 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये. मोस्ट संघ बॅकफुट वरती आहे, परंतु त्यांना सांगेल फक्त इतकंच की असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नहीं करते. इथे मैदानाच्या आतमध्ये काय झालं, यापेक्षा येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये मी माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी कशी कामगिरी करेल ते मात्र स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना दाखवावं लागेल. फलंदाजाला सांगावं लागेल की जब हम है खड़े तर हम अपनी टीम के लिए सबसे बड़े. स्वतःचं सामर्थ्य इथे सिद्ध जे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करावं लागेल. बॉलिंग मार्क वरती श्लोक पाहायला मिळतोय, 4थ्या षटकामध्ये आलाय. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर अशा पवित्र आजमवलाय आणि बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. काव कॉर्नरला क्लिअर करत षटकार. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती, 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅग से केलंय स्वागत आणि पहिल्या चेंडूवरती टोकलाय षटकार. श्लोकच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो नारायण याच्या बॅट मधून आलेला षटकार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चित्त्याच्या वेगाने आणि सशेच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि अशा परिस्थितीमध्ये 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक आणि 4थ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात श्लोकने. पहिल्या 3 षटकांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली. जी मेहनत जग्गा, सूरज आणि तन्मयने केली होती त्या मेहनतीवरती कुठेतरी पाणी थोडशा प्रमाणामध्ये या षटकामध्ये पाहायला मिळतो. इथे देखील फटका चांगला आहे. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा फलंदाजच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल. हा तोफेचा गोळा. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. आमच्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये वीर चैतन्य जे मात्र जोडले गेलेत. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस रिक्षाने येत होतो त्यावेळेस वीर चैतन्य आणि युवराज 3 जण भेटले होते. त्यांनीच मला इथपर्यंत सोडलंय. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे.
इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमावला जातोय आणि बॉल सीमा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार फलंदाजच्या बॅटमधून. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला राय विपक्ष यंगस्टार शहाड. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस जो मात्र करणार आहोत. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतात. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होता गॅप आणि अशा वेळेस म्हणावं लागतंय लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचते डेस्टिनेशन पर्यंत. बॉल सीमा पार एका टप्प्यावरती येतोय हा सांगोडेकर चषक. चौकार. पहिल्या 3 षटकांमध्ये 20 धावा. या 5 चेंडूंवरती एक चौकार, एक डबल आणि 3 षटकार यांच्या मदतीने जर विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 24 धावा पाहायला मिळाल्यात. एकंदरीत टीमची टोटल 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या मी म्हटलं होतं क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेट असू दे किंवा आयुष्याचं पटूल असू दे आपल्याला पाहायला मिळतात. सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो, राजकारण ज्याप्रमाणे रंग बदलतो, अगदी त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे मिस टाइम स्ट्रोक, लांबी कमी, उंची जास्त, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, पडल्यावरती थोडासा डायव्हर्ट होतोय. इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता आणि प्रयत्न केला नाहीये स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने. 2 धावा कंप्लीट होतील अशा रीतीने 46 धावा धावफलकावरती. 47 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय मोस संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच राय विपक्ष यंगस्टर शहाड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. ग्रामस्थ मंडळ सांगोडे आयोजित प्रथमच भव्य खुली ब्रॉस बँड स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. 26 जानेवारीचा औचित्य साधून असलेली ही भव्य आणि दिव्य खुल्या गटामधील ब्रॉस बँड स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 33,333 रुपये, द्वितीय पारितोषिक 22,222 रुपये, तृतीय पारितोषिक 11,111 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 5,555 रुपये. आणि प्रत्येक पारितोषिकासाठी नक्कीच सन्मान चिन्ह देखील दिले जातील, ट्रॉफीज देखील देण्यात येतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. बेस्ट ट्रम्पेट असेल, बेस्ट सॅक्सोफोन असेल, बेस्ट क्लॅनेट असेल, त्यानंतर बेस्ट रिदम असेल, या सर्वांसाठी प्रत्येकी 1,111 रुपयेचा कॅश प्राइज देखील असणार आहे. निमंत्रकचा जर विचार केला तर ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये जाधव एंटरप्राइजेसचे सर्वा यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे माननीय श्री भूषणभाऊ सुरेश जाधव यांच्या स्वप्नातून साकार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल स्पर्धा असणार आहे. 5 वाजता बरोबर 26 जानेवारीला ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सर्वांनी नक्कीच आपली उपस्थिती दाखवायची जेणेकरून तुम्ही देखील आगळीवेगळी संकल्पना आणि त्या संकल्पनेचा साक्षीदार व्हाल यात नसेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाशापूर विपक्ष मोस असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात.
46 धावा धावफलकावरती 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि धावा चेस होतील की डिफेंड याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ टिटवाळा, एक यंग टॅलेंटेड समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने नवीन समालोचकांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय उमीजी सुतार सर, ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत याचं पुढील सत्र. ओ टू कम बॉक्स उमी सुतार सर. थँक्यू प्रथमजी चव्हाण सर, मॅन फ्रॉम कल्याण बरप. एक सुमधुर आवाज आज संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकताय. गोड समालोचक आहेत मित्रांनो, गुणी समालोचक, टॅलेंटेड व्यक्तिमत्व, शब्दांचा भांडार त्यांच्याकडे नक्कीच आपण पाहतोय. तर धावफलक आता इथे चेस करायचा आहे. रेस लागली दोन संघामध्ये, बिग बॅटल. एका बाजूने पाचापूर त्यांच्या अगेन्स्ट मोस्ट टीम फाईट देते. टॉस जिंकला मोस्ट टीमच्या कॅप्टन, बॅट फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला आणि ते कोणता संघ सफल होईल, कारण आता एंडला बॅटिंग करायची आहे पाचापूर टीमला. अगर जीवन में सफलता प्राप्त करनी है तो मेहनत पर विश्वास करे, किस्मत की आजमाइश तो जुए में होती है. इथे मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण क्रिकेटच्या पटलावर मेहनत सातत्याने करावी लागते, संघर्ष करावा लागतो क्रिकेटमध्ये. नक्कीच सातत्याने आपण म्हणत असतो. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू नटराजन स्टाईलने खेळून काढलाय तिथे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते, चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाबा एकवटली, अकाउंट ओपन झालं पाचापूर टीमचं. सत्तेचाळीस धावांचं सन्मानजनक स्कोर इथे चेस करायचा आहे. 24 चेंडू 47 ची गरज आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल मोस्ट टीमला. क्रॉस बॅटेड अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची गरज होती. आणखी एक धाव येते. धोक्याची घंटा होती तिथे, घंटा वाजली नाही. 2 चेंडू आणि 2 धावा. एकच धाव एकवटली गेली एका धावेच्या मदतीनं. धावफलक इन्क्रीज होतोय 2 वर. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. काही स्पर्धेचे नियम असतात, तुम्हाला बऱ्याच जणांना सांगितलं. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही, चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. सन्माननीय श्री भूषण भाऊ सुरेश जाधव इंटरप्राइजेस खऱ्या अर्थाने ते देखील उपस्थित आहेत. गोड व्यक्तिमत्व आहेत आणि नक्कीच प्रथमने उल्लेख केला डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. प्रथमच भव्य खुली ब्रास बँड स्पर्धा येत्या काही दिवसामध्येच येते. दरम्यानचा फटका सुरेख आहे. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक दुसऱ्याचा प्रयत्न, घेतली जाईल का ही धाव, पंच काय सांगतील, नकार दिला स्पष्टपणे. 2 धावा एकवटल्या 2च्या मदतीनं. धावफलक आता पुढे सरसावत आहे 8 या आकड्यावर. ग्रामस्थ मंडळ सांगोडे प्रथमच भव्य खुली ब्रास बँड स्पर्धा येथे भेटीला दिनांक औचित्य साधलाय 26 जानेवारी 2025 आणि या रोजी ठीक संध्याकाळी 5 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेला आरंभ केला जाईल आणि त्याच दिवशी स्वराज्य ब्रास बँड पथक यांचा वर्धापन दिन सोहळा देखील असतो. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आले चेंडूवर. रेस होती आणि रेस जिंकली तिथे. पहिलं षटक समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. टोटल डबल डिजिट मध्ये 10 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण 47चा पाठलाग होतोय. इथून 18 चेंडू 37ची अजूनही गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक बिग विकेट डाऊन करावी लागेल जर हा सामना मोस्ट टीमला जर जिंकायचा असेल तर. राईट टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. मी विनंती करतोय शार टीमचा कॅप्टन, आपण जर
मैदानाच्या आजूबाजूला असाल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर फास्ट या. शेवटचा 1 मिनिट आता आपल्याला दिला जाईल, कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो. आपल्याला देखील माहिती आहे, ऑफिशियल सूचना देखील आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या होत्या. शेवटचा 1 मिनिट, तर 1 मिनिटाच्या आत आपण आला नाही तर कदाचित आपल्या पॅनल देखील सामोरं जावे लागेल. तर गोलंदाज रोहित आलाय सेकंड ओव्हर मध्ये. सांघिक दुसरं षटक आहे मित्रांनो. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले, गती कमी केली होती चेंडू मध्ये. गतीला कल्पकतेने उत्तर द्यावं लागतं. तिथे पहिल्यांदाच बॅट फिरवली होती, लवकर आली बॅट. बॅटचा फ्लो चांगला होता, परंतु टाइम केला नाही चेंडूला आणि निर्धाव चेंडू येतोय. फुल टॉस यावेळी होता, चेंडू यष्ट्यांना धडक देतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बॅट. चांगला चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. सुंदर खेळ सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. 47 धावांचा पाठलाग जरी होत असला तरी गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. गोलंदाजी करणारा संघ तितका ताकदीचा संघ आहे मित्रांनो. या कल्याण विभागामध्ये सातत्याने चर्चेमध्ये राहिलेला संघ आहे. मोस्ट संघ आपण पाहतोय त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने थोडासा लांबवरनं ट्रॅव्हल करून आलाय पाचापूर संघ, आणि आपण पाचापूर संघाला नेहमीच या टुर्नामेंटमध्ये पाहतो. दोन चेंडू 10 धावा. यावेळी मात्र खोदून काढला चेंडूला. पुलर रेंजचा चेंडू होता, लाईन पिक केली. चेंडू चांगला होता, सन्मान देण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडूला झाला. वाईड डिश लॉंगरला क्षेत्ररक्षक होते. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एक धाव एकवटली गेली आणि त्या धावेच्या मदतीनं धावफलक 11. आज गुणलेखाच्या भूमिकेमध्ये चांगली नावं आम्हाला नक्कीच घ्यायला भाग पाडतायत. नचिकेत पाटील असतील, सूरज पाटील असतील, आणि आता बंधुतुल्य मित्र निशांत पाटील देखील आलेत. भरारी घेतो चेंडू, फ्लाय झाला हवेमध्ये आणि हवेच्या वेगानं, हवेच्या वातानं चेंडू सीमा पार जातोय. 6 धावांसाठी शॉर्ट टर्म पुलचा फटका, षटकार. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्रमुख स्टेजवर या टॉससाठी, कारण आपले जे मुख्य अतिथी आहेत भूषणजी जाधव साहेब, त्यांच्या शुभ असे टॉस केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, आणि तिथे मिस जजमेंट, झेल सापडला नाही. आणि किती धावा, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहायला लागेल. 2 धावा एकवटल्या गेल्यात. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेशजी लोखंडे सर, आणि स्क्वेअर लेग पंच आमचे हेमंतजी पाटील सर आहेत. खूप सारा क्रिकेटचा अनुभव हेमंत पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बाहेर फेकला चेंडू, उजव्या स्टिकच्या बाहेर, आणि अभ्यंतर चेंडू आहे कारण महेशजी लोखंडे सरांच्या आत समांतर झाले. 1 धाव अतिरिक्त धावफलकावर एकवटली जाते. 20 धावा झाल्या धावफलकावर. काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळी समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, लॉफ्ट एडिट. यावेळी चूक घडेल का मैदानाच्या आतमध्ये? क्षेत्ररक्षक होते आणि टिपला झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. नक्कीच रुपेशजी गायकर साहेब उपस्थित आहे तिथे, आणि त्यांच्या शुभ हस्ते माचा टॉस केला जातोय. राय बनाम शहाड.
चार टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला 3 षटकांची मॅच असेल. फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. थँक्यू. लगेच आपण तयारीला लागा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. सांगोडेकर चषक एक क्रिकेटचा हा दैदिप्यमान भव्य आणि दिव्य सोहळा. क्रिकेटची पंढरी आज सांगोडे गावाच्या मायभूमीवर. या क्रीडांगणाबद्दल आम्ही सातत्याने 3 दिवस झाले चर्चा करतोय. कारण सांगोडे गावचे नवतरुण, सांगोडे गावचे ग्रामस्थ त्यांनी या क्रीडांगणासाठी मेहनत घेतली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आज हे भव्य आणि दिव्य क्रीडांगण आपल्या समोर आपण पाहताय मित्रांनो. धावफलकावर धावांची टोटल 20. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उडता चेंडू, उडता स्टाम्प्स. विजय आले द बॉलिंग ट्रॅकवर. वाईट चेंडू, अवांतर चेंडू आहे. चांगली खेळपट्टी देखील उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थाने चांगलं क्रीडांगण लाभलंय क्रिकेटपटूंसाठी. अपट्रॅकर याबिली मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लाईन पिक करता आली नाही. फ्लाय यष्टीरक्षकाने झेल आणि समाप्त होतोय आणखी एक फलंदाजाचा खेळ. अकरा चेंडू 26 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे परंतु बॅक टू बॅक आता फलंदाज परतीच्या प्रवासाला परतलेत. पुढचा चेंडू विजय पुन्हा एकदा. यावेळी क्रॉस बॅटेड स्ट्रोक चांगलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून जातोय. 6 धावांसाठी येतो नशिबाचा षटकार. पण 4 धावा आहेत. नक्कीच 4 धावा आहेत तिथे. चौकार आलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार गेला. मॅच मध्ये एंटर होतो पुन्हा एकदा पाचापुरा संघ. आई एकवीरा पाचापुरा संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये आता एंटर होतोय. फटक्याने संघर्षाचा शेवट होतोय. कुठेतरी शंखनाद फुंकलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अवेली वेगाने बॅट फेकली. मिस अंडरस्टँडिंग होते तिथे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी फॉम्बलिंग झाली. 1 धाव चौट्या स्वरूपाची मिळते. अपील केली तिथे परंतु पंच हेमंत पाटील सर आहेत हे लक्षात ठेवा. घरची तीक्ष्ण नजर त्यांची असते प्रत्येक बॉलवर आणि वर देखील योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. 1 धाव एकवटली गेली. 9 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल इथे मैदानाच्या आतमध्ये 21 धावांची गरज आहे. 9-21चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे लक्ष मोडीत काढतील. धावसंख्येचा पाठलाग होतोय. चेस मास्टर विराट कोहलीला देखील आठवण केलं असेल की कशा पद्धतीने धाबा चेस कराव्या. यावेळी बॅट फिरवली परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. चेंडू पाहायला मिळतोय. 8 चेंडू 21ची गरज अजूनही. सामना थांबलाय. 1 चेंडू संपला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता दबाव एकवीरा पाचापूर संघावर येतोय. 2 मोठे फटके येतील का या षटकामध्ये कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 8-21चं इक्वेशन समीकरण सोपं आहे. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येतील का? काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो. या ऐकूयात. वाईट चेंडू आहे. महेश लोखंडे सरांच्या माध्यमातून इशारा पोचवला गेला. लक्षात घ्या मौज संघ आपण फक्त पंचांकडे दाद मागू शकता
पंचांचा निर्णय बदलणार नाही, कारण ऑफिशियल पंच आहेत महेशजी लोखंडे सर, मान्यतापूर्वक असे पंच सातत्याने अनेक टुर्नामेंट्स मध्ये ते पंचगिरी करताना आपण त्यांना पाहत असतो. या टुर्नामेंट मध्ये देखील अव्वल दर्जाची पंचगिरी राहिली त्यांच्या माध्यमातून. गतीचा चेंडू टर्न केली बॉडी, यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. धाबाची शक्यता, आणखी एक धाव मिळेल का तिथे? आणि काय खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगला फायदा उचलत आहेत. लेग बायच्या स्वरूपात 2 धाबा घेतल्या जातील. विजयने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु वाईड्स या षटकामध्ये अतिरिक्त आलेत. अभ्यंतर धाबा खूप जास्त खर्च केल्यात. विकेट देखील आली आहे, परंतु तब्बल जर विचार केला वाईडचा तर 2 वाईड्स आलेत. लेग बायच्या स्वरूपात देखील अभ्यंतर धाबा आलेत. धावसंख्येला रोख लावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. क्या बात आहे, जबरदस्त पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये. मी कौतुक करेन महेश लोखंडे सरांचं. मॅच मध्ये अतिरिक्त दबाव बनवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते मान्यतापूर्वक पंच आहेत. ही घारीची तीक्ष्ण नजर ठेवली आहे हेमंत पाटील सर आणि महेश लोखंडे सरांनी. धावसंख्या 29 झाली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. मी पुन्हा एकदा विनंती करेन मोस्ट टीमला की टीम हडल घेऊ नका, टीम मीटिंग करू नका, कारण टीम मीटिंगसाठी आयोजकांनी आपल्याला वेळ दिलेला नाहीये. सेकंड राऊंडमध्ये जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ होईल आणि स्टॉप वॉच कंपल्सरी लावला जाईल. 5 मिनिटांचा अवधी आपण एका षटकासाठी किमान देतोय आणि 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये षटक संपणं गरजेचं असतं. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. सहा चेंडू 18ची गरज आहे इथे हा सामना जिंकण्यासाठी. 21 आणि इथे थोडस आता मात्र महागडं असं समोर आहे. एकविरा पाचापूर संघ थोडासा आता दडपणाखाली खेळतोय मित्रांनो. तर विचार केला तर 18 धाबा बनवणं तितकं सोपं नसेल, कारण मोज संघाने चांगला कमबॅक केलाय. पहिला चेंडू गृहीत धरला जाणार नाही. नक्कीच यावेळी फटका सुरेख आहे. फटका किती लांब मारलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडू जातोय पार्किंग स्लॉट मध्ये. सीमा पार संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार. मोनू आलाय. नवीन आहे. वय फार कमी आहे मित्रांनो, परंतु क्रिकेटच्या पटलावर एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातं. डॉट चेंडू येतं पहा. वय फार कमी आहे या खेळाडूचं. ब्राईट फ्युचर स्लॉगवर मध्ये बोलावलं गेलाय. या छोट्याशा खांद्यांवर संघाची मोठी जबाबदारी घेऊन मोनू पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाटना अक्रॉस लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न.
इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. यष्टीरक्षक होते तिथे आणि इथे काय घडलंय. थर्ड पंचांची मागणी केली. टीव्ही डिसिजन असेल, रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून, कारण गोलंदाज समोर आले होते. चांगला डिसिजन. जर हा डिसिजन टीव्ही मध्ये स्क्रीनवर कव्हर झाला नाही तर पंचांना तिथे डिसिजन द्यावा लागेल आणि सॉफ्ट डिसिजन त्यांचा विकेट आहे, परंतु आपण रिव्ह्यू घेतलाय. तर गोलंदाज मध्ये आला होता आणि बॅट्समन देखील थोडासा मध्ये होता. तिथे रिव्ह्यू मध्ये दिसत नाहीये स्क्रीनवर. तर जो पंचांनी डिसिजन दिला ऑनफील्ड अंपायर तो आउटचा आहे आणि विकेट इथे गमवावी लागेल आई एकविरा 5 टीमला. चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. आज संपूर्ण दिवस आपण पाहतोय खूप चांगला राहिला आहे. महेश जी लोखंडे सर असतील, हेमंतजी पाटील सर असतील, संदीपजी पाटील सर असतील, भाविक पाटील असतील, योगेश पाटील, हे सर्वच पंच आज आपलं काम चोख बजावताना पाहिलेत. टेक्निकल टीम, श्री इव्हेंट लाईव्ह, चेतन मडवी, मयूर म्हात्रे यांचं देखील कार्य जबरदस्त राहिलं आहे. वाक्यान्यजोग्य कामगिरी त्यांची देखील राहिले. कारीचा वाटा उचलला स्पर्धेमध्ये. आयोजकांचा देखील खूप सारी मेहनत घेतली आयोजकांनी आणि खऱ्या अर्थाने आज कल्याण ग्रामीण मधील एक प्रचंड प्रसिद्ध आवाज प्रथम जी चव्हाण सर हे देखील आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचा देखील आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकताय आणि त्याचसोबत सांगोडे गावचे उत्कृष्ट समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र प्रिन्स पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकला काही सामन्यामध्ये. दरम्यान उचललाय चेंडूला, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षण का अप्रतिम राहिलं मैदानाच्या आतमध्ये. जम्प केली तिथे चेंडूवर, चांगलं क्षेत्ररक्षण. झेल काही टिपता आला नाही, परंतु संघासाठी किमान 4 धावा वाचवल्या. षटकार गेला असता कदाचित तिथे. पूर्णपणे चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि सामना जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जम्प केली त्या गोलंदाजाने तिथे आणि त्याला देखील आता चाहूल लागली आहे की इथून हा सामना मी माझ्या संघाच्या खिशामध्ये टाकलाय. विकेटचं पतन होत आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं मित्रांनो, मोनूचं वय फार कमी आहे. तब्बल 16 ते 17 वय आहे आणि कमी वयामध्ये आपल्या टीमची धुरा आपल्या खांद्यावर पूर्णपणे सांभाळली आहे. छोटस खांद्यांचं ते छोटेसे खांदे आणि संघाची मोठी जबाबदारी. 18 धाबा डिफेंड करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि आतापर्यंत म्हणून काय जबरदस्त केले. अंतिम चेंडू, विजयाचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू सुरेख हा सामना जिंकून दिलाय मोनूने आणि संघाची अशी इच्छा आहे की या मोनूला मॅन ऑफ द किताब दिला जाईल. डिझाय